नमस्कार. 2 दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा प्रस्ताव म्हणून 5 दिवसाचं सीज फायर डिक्लेअर केलं. मार्केटने म्हणावं तसं पॉझिटिव्ह रिप्लाय अजून तरी दिलेला दिसत नाही. त्याच्या मागची काही कारणं आहेत. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प यांनी जो शांततेचा प्रस्ताव 2 दिवसापूर्वी दिला होता, त्याच्यानंतर अनेक काही वावड्या उठल्या की त्यांच्या US मार्केटमध्ये काही मॅनिप्युलेशन झालं, काही ट्रेड झाले होते. असो, तो जो काही ट्रेड झाला असेल तो झालेला असेल. आपल्याला आपली इकॉनॉमी, आपल्याला आपलं मार्केट जर बघायचं असेल तर या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. माझा पहिला मुद्दा. दुसरी महत्वाची गोष्ट, जर 5 दिवसाचं सीज फायर झालं आणि हे जर 5 दिवसाचं सीज फायर चांगलं झालं असेल, माझं आधीपासून म्हणणं होतं की जे काही होईल ते शनिवार रविवार मध्येच होईल आणि सोमवार मंगळवारी मार्केटवर इफेक्ट दिसेल. तर कुठेतरी सोमवारी 30 तारखेपर्यंत याच्यावर अजून चांगला पॉझिटिव्ह मार्केटवर इफेक्ट दिसेल. माझी काल एक फेसबुकला पोस्ट होती की पाकिस्तानच्या घरामध्येच आग लागलेली आहे आणि पाकिस्तान मध्यस्थी करायला चाललाय. तर याच्यावरही काही लोकांचं म्हणणं होतं की मोदींना बोलवण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानाला बोलवलं. तर याच्यामध्ये माझं एक क्लिअर मत असं आहे की मध्यस्थी पाकिस्तान करत नाहीये. पाकिस्तान वकिली करणार आहे US ची, आणि भारताला कोणाची वकिली करायची नाही. तर कारण की या युद्धामध्ये भारताचा स्टँड हा न्यूट्रल आहे. ओव्हरऑल ग्लोबल सिनॅरिओ चांगला आहे. अनेक दिवसापासून आपण म्हणत होतो की 2 दिवसात युद्ध संपू शकतो, 2 दिवसात संपू शकतो. परंतु खरंच इराणला मानलं पाहिजे, त्यांनी अतिशय सुरेख लढा दिला आणि अमेरिकेसारखा प्रचंड मोठा शत्रू समोर उभा असताना सुद्धा आजपर्यंत आपण बघितलं होतं की बुद्धिबळात राजा गेला की बुद्धिबळाचा खेळ संपतो किंवा राजा मेल्यानंतर युद्ध संपतो. या ऐतिहासिक घटना आपण अनेक वाचल्या, बघितल्या होत्या. परंतु मित्रांनो, ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालं, राजा गेला, वजीर गेला, हत्ती गेला, उंट गेला, घोडा गेला, पण प्याद्याने युद्ध लढवलं, आणि तेही थोडके नाही, तर जवळपास 25 दिवस युद्ध लढवलं. अजूनही त्यांच्याकडनं युद्धबंदीच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट आलेले नसले तरी सुद्धा जी काही खाडी देशांमध्ये आता शांतता आहे सत्य परिस्थितीमध्ये, ते कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न होतोय की आता हळूहळू बंद होईल. मला एक्सपेक्टेड होतं 48 तासाचं सीज फायर व्हावं, परंतु हे तर 5 दिवसाचं झालंय. जर सक्सेसफुली 5 दिवसाचं सीज फायर झालं तर हे युद्ध थांबतोय. हे युद्ध थांबलं तर चांगल्या पद्धतीमध्ये मार्केटवरती जाणार आहे. एक महत्वाचा मुद्दा अनेक लोकांनी सोशल मीडियावर टाकलंय की म्युच्युअल फंड्सच्या फंड मॅनेजर्सनी 1,00,000 कोटीपेक्षा जास्तच्या इक्विटीज बाय केल्या. हा पैसा काय त्यांच्या बापाचा होता का? मार्केटमध्ये गरिबांचा पैसा तुम्ही का वाया घालताय? मित्रांनो, एक पॉइंट लक्षात घ्या. पहिली महत्वाची गोष्ट, तर 31 मार्च आपलं फायनान्शियल इयर एंडिंग आहे. त्यामुळे जेवढा पैसा इन्व्हेस्ट झालेला आहे तो पैसा म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजरला इन्व्हेस्ट करणं क्रमप्राप्त होतं, त्यांनी तो केला. दुसरी महत्वाची गोष्ट, इंडियन म्युच्युअल फंड्स हाऊसेस जे इतके दिवस एवढे स्ट्रॉंग नव्हते, परंतु जो मार्केट 26,000वर होता तो जर आता 22,000वर जर मिळत असेल तर त्यामध्ये काय इन्व्हेस्ट करू नये. अजून एक महत्वाची गोष्ट, जर आपण ऑल टाइम हायच्या 26,200 पासून जर आता 22,800 पर्यंतच्या सिनारिओला जर आपण ऑब्झर्व केलं तर जवळपास 10-12% मार्केट खाली पडलेलं आहे. परंतु त्या व्हायसा वर्षा काही शेअर्स, म्हणजे उदाहरणार्थ HDFC बँक हा त्याच्या ऑल टाइम हायच्या 35-36% खाली आहे. ही अपॉर्च्युनिटी दिसत नाही का? ही अपॉर्च्युनिटी जर मिलिंद चंपगावकर सारख्या एका छोट्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरला लक्षात येते, तर फंड हाऊसचे फंड मॅनेजर्स हे माझ्यापेक्षा खूपच चांगले वेल ट्रेंड लोक आहेत. आणि जर आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तर डेफिनेटली आपण ह्याच विश्वासाने म्युच्युअल फंड मध्ये भारतीय लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले आहेत. कारण की माझ्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने इक्विटीचा ट्रेड हा माझा फंड मॅनेजर करू शकतो. त्यामुळे कोणीतरी येऊन त्यांची अक्कल काढणं आणि सोशल मीडियावर अशा काही प्रश्न विचारणं हे माझ्या तरी बुद्धीला पटत नाही. ओव्हरऑल माझा आजच्या व्हिडिओचा सार जर सांगायचा झाला तर माझं एवढंच म्हणणं आहे, स्टे इन्व्हेस्टेड. जर केले नसतील तर आत्ता करा इन्व्हेस्टमेंट. रिझन तुम्हाला सांगतो, मार्केट ऑलरेडी 23,000 आत्ता क्रॉस करून गेलेलं आहे.
एप्रिलचा महिना आपल्यासाठी अतिशय सुरेख असणार आहे. एप्रिलमध्ये मार्केट युद्ध बंद झालेलं असेल. एप्रिलच्या 15 तारखेनंतर अॅन्युअल रिझल्ट्स यायला लागतील. यावेळेस इंडियन इकॉनॉमीमध्ये खूप चांगल्या डेव्हलपमेंट झाल्या, जीएसटी रिफॉर्म्स झाले. या सगळ्या गोष्टींमुळे अॅन्युअल रिझल्ट सगळ्या कंपन्यांचे सुरेख येणार आहेत. मार्केटमध्ये पैशाचं रोटेशन खूप चांगलं आहे. आरबीआयने वेळोवेळी चांगल्या पद्धतीमध्ये लिक्विडेशन्स दिलेले आहेत. इंडियन इकॉनॉमीचे फंडामेंटल्स अतिशय सुरेख आहेत. युद्ध झालं, युद्धामुळे काही दिवसासाठी गॅस टंचाई झाली, युद्धामुळे काही दिवसासाठी पेट्रोल डिझेल महाग झालं. ह्याच्याने थोडाफार इन्फ्लेशनला इफेक्ट होईल, परंतु जर मागच्या 3 क्वार्टरचा जर आपण विचार केला तर इंडियन इन्फ्लेशन हे खूप चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोलमध्ये होतं. ह्या कंट्रोलमध्ये असलेल्या इन्फ्लेशनचा रेफ्लिकेशन्स हे आपल्याला अॅन्युअल रिझल्ट्समध्ये सुद्धा दिसणार आहेत. या सगळ्यांचा सार एवढाच आहे की इंडियन मार्केट भविष्यात खूप चांगल्या पद्धतीत जाईल. 31,500चं टार्गेट 31 मार्च 2027 पूर्वी नक्की येईल असं मला शाश्वती आहे. इवन माझा स्टडी सांगतो की हे टार्गेट कदाचित त्यापूर्वी देखील येऊ शकतो. मी यापूर्वी दिवाळीपर्यंत 29-30 हजारापर्यंतचं टार्गेट दिलं होतं. माझ्या अंदाजे एप्रिलमध्येच आपल्याला मार्केटने ऑल टाइम हाय दिलेला आहे हे सुद्धा सांगायला मी तुमच्या समोर आलेलो असेल. याचा अर्थ 26,300चं जे ऑल टाइम हाय आहे, 26,300, 26,400चा जो ऑल टाइम हाय आहे तो एप्रिलच्या पूर्वीच आपण क्रॉस करू. सो आता जर 23,300, 23,400 वर मार्केट आहे तर इकडनं 3,000 म्हणजे जवळपास 10% ऍप्रिसिएशन आपल्याला विदिन 1 मंथ सुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर 3,000चं टार्गेट खूप मोठं वाटत असेल तर निफ्टीमध्ये दिवसाला 750-800 पॉईंट्सचा टर्नओव्हर होतोय. त्या हिशोबाने 3,000चा टर्नओव्हर व्हायला 4 दिवस खूप झाले. दुसरी महत्वाची गोष्ट, आपला निफ्टी 23,000पर्यंतचा पोहोचलाय. आधी 26,000 होता, त्याचा 1% म्हणजे 260 पॉईंट होतात. आणि आत्ताच्या सध्याच्या मार्केट कंडिशननुसार निफ्टी हा दिवसाला 1.5 ते 2%चा टर्नओव्हर देणार हाय देऊ शकतो. आणि त्या हिशोबाने आपण 26,300च्या वरती क्लोजिंग लवकरच आपण बघू, विदिन अ मंथ बघू शकतो असा माझा अंदाज आहे. युद्ध पूर्णपणे बंद झालं, ज्या दिवशी युद्ध पूर्णपणे बंद झालं असं तिघ देशांनी डिक्लेअर केलं. इस्रायल, अमेरिका हे दोघं कंबाईंड एक स्टेटमेंट आणि इराण यांचं जर जेव्हा अक्रॉस टेबल बसून एक सिंगल स्टेटमेंट येईल, त्या स्टेटमेंट नंतर मार्केट 1,000-1,200, 1,500 ते मॅक्झिमम 2,000 पॉईंट विदिन अ डे वरती जाईल. जसं टेरिफ रेट कमी झाल्यानंतर आलं होतं, सिमिलर अमेरिकेच्या दृष्टिकोनातून बघितल्यानंतर आता त्याच्यावर असलेलं जागतिक प्रेशर आणि हार्मोसचा जो रस्ता आहे तो जर ओपन करायचा असेल तर आता सगळ्यांशी बोलणं गरजेचं आहे. म्हणूनच काल त्यांनी मोदीजींना फोन केला होता. लक्षात घ्या, आपण वकिली करण्यासाठी जाणार नाही. आपल्या देशाच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, आपण वकिली करायला जाणार नाही आहोत. आपण सेटलमेंट करण्यासाठी एक मध्यस्थाच्या भूमिकेत जाऊ शकतो. वकिली करायला पाकिस्तान जात असेल, अमेरिकेचं पिल्लू म्हणून जात असेल तर त्यांनी खुशाल जावं. परंतु अमेरिकेसाठी ही गोष्ट अतिशय वाईट आहे की त्यांना पाकिस्तान सारख्या देशाचा सपोर्ट घ्यावा लागतोय. म्हणजे जगातल्या असलेल्या 197 देशापैकी कोणीही पाकिस्तानची वकिली करायला तयार नाहीये. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तान किंवा तुर्किस्तान यांच्याकडे जावं लागतंय. असो, तो पाकिस्तानचा कॉल आहे. तो पाकिस्तानच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात वाईट दिवस असेल की त्यांनी वकील म्हणून अमेरिकेच्या हिस्ट्रीतला वाईट दिवस असेल की त्यांनी पाकिस्तानला वकील म्हणून अपॉइंट केला. पण भारताच्या दृष्टिकोनातून डेफिनेटली स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपण कुठल्याही देशाची वकिली करण्याच्या हिशोबाने नाही, तर आपण मध्यस्थ आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान उत्सुक आहेत. काल रात्री त्यांनी तसं डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोललेलं बातम्या येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमी आणि ज्या काही जिओपॉलिटिकल फंडामेंटल्स आणि घडामोडी चालल्या आहेत त्यामुळे असंही वाटतंय की उद्या रामनवमीच्या शुभ दिवशीच आपल्याला युद्धबंदीची न्यूज मिळू शकेल.
खाडी प्रॉपर ओपन झालेलं लक्षात येऊ शकेल. जशी खाडी ओपन होईल त्याच्यानंतर जहाजांचं आगमन निगमन प्रॉपर चालू झालं तर पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला तेल टंचाई, गॅस टंचाई यासारख्या ज्या गोष्टी आपल्याला आता अडकतायत या अडकणार नाहीत. चांगल्या पद्धतीमध्ये पूर्व सारखं सुरळीत जीवन आपल्या देशातल्या नागरिकांचं परत सुरू होऊ शकेल. असा विचार केला तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस व्यतिरिक्त आपल्या देशावर आत्ता कुठलंही संकट नाही. ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि पेट्रोल डिझेलचे पण जे कॉम्प्लेक्स आहेत ते माननीय पंतप्रधानांनी, फॉरेन मिनिस्टर्सनी, पेट्रोलियम मंत्र्यांनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये हाताळत आहेत आणि हाताळतील. ह्याबद्दलही आपल्याला ग्वाही बाळगली पाहिजे. आत्ताच्या क्षणाला मार्केटच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या खूप चांगल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा ओघ आपल्याकडे येणं हे क्रमप्राप्त आहे. कारण की आजही FIS ची इंडेक्स लॉंग पोझिशन ही 13-14% 15% आहे. याचा अर्थ ते 85% शॉर्ट आहेत. ज्यावेळेस ते शॉर्ट कापतील म्हणजे त्यांनी विकलेला माल परत जेव्हा ते विकत घेतील त्यावेळेस मार्केट वाढणार. ह्या सगळ्या फंडामेंट्स, ह्या सगळ्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स, आपले येणारे फ्युचरचे हॉलिडेज या सगळ्यांचा विचार करता मार्केट दिवसाला 1.5-2% मुवमेंट देणार. लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की महिनाभराचा म्युच्युअल फंड फोलिओसाठी 8-15 दिवस महिनाभराचा वेळ द्या. त्याच्याकडे बघू नका. हॉलिडेजवर आहोत असा सल्ला विचार करा. आपला हॉलिडेज लवकरच म्हणजे 15 एप्रिल नंतर संपलाय असं आपण आत्ताच जाहीर करूया. आणि 15 एप्रिल नंतर तुम्ही बिंदास म्युच्युअल फंडचा फोलिओ बघायला सुरुवात करा. तो तुम्हाला चांगल्या पद्धतीत पॉझिटिव्ह दिसायला लागेल. आज इथंच थांबू. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.